लागला भत्कार तेजाची रंगाई का ठिक्कर त्यानं हातावून चावला दे निरोप घेतला तरी त्यानं ना सोडाला शांती मार्गानं नडला निमित्ताच्या मोर्चाला हॉस्पिटला का थोडं पुढे जाऊ दे. बिना वायरचा नाही का? नहीं चलेगी नहीं चलेगी दादाजी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. मराठी म्हणायचे. हॅलो आपल्या देशामध्ये बाकी जंतर मंतरमध्ये जी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्या निषेधात हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व नागरिकांनी मोर्चा सामील व्हावं. त्याचबरोबर मी घोषणा देतो इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद. थोडं ते सरळ धरा सरळ धरा ते इकडे इकडे पाहत असाल की पोलीस कुठल्या पद्धतीनं त्या मुलीला काठीनं टोचत होते, त्यांना धरून कसे फेकत होते. महिलांचा आदर देखील या शासनाने केलेला नाही. आणि त्या ठिकाणी आपण राजकारणाचा विषय नाही, त्या ठिकाणी समजा आपल्याच आया बहिणी आपल्याच मुली आहेत असं जर आपण डोळ्यासमोर ते चित्र आणलं तर आपल्या लक्षात येईल. परंतु काही लोकांच्या डोक्यामध्ये फक्त राजकारण आहे आणि ते या आंदोलनाला आणि झालेल्या लाठीचार्जला देखील काही पद्धतीनं समर्थन करतात. हे अतिशय चुकीची बाब आहे. हे झालेलं आंदोलन किंवा हा जो लाठीचार्ज आहे आपल्या विद्यार्थ्यावरच नाही तर आपल्या पुढच्या भारताच्या भविष्यावरती हा हमला आहे असं आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी या शासनाला सांगतोय की ज्या पद्धतीनं आपण चुकीचा पायदा या देशामध्ये पाडला. इंग्रज देखील आपल्यावरती 150 वर्ष राज्य करत होते, परंतु त्यांनी देखील महात्मा गांधीचं आंदोलन जर शांतपणे चालत असेल तर त्यांना विचारणा करत होते की काय तुमचं म्हणणं आहे काय नाही. परंतु या मोदी आणि शहाच्या जोडीनं या देशाला हुकुमशाहीच्या मार्गावरती नेण्याचं काम केलेलं आहे. या पण मी फक्त बोलतोय म्हणून नाही तर सर्व सोशल मीडिया वापरतात, सर्वजण पाहतात कुठल्या पद्धतीनं हा देश चाललेला आहे, कुठल्या पद्धतीनं या देशाचं नियोजन चाललेलं आहे. जी पोलीस यंत्रणा स्वतंत्र यंत्रणा पाहिजे त्या ठिकाणी गुंडे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना पायात पाय घालून पाडतायत हे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. ते अतिशय मनाला किळसवाणं की बाबा या देशामध्ये चाललंय तरी काय की स्वतंत्र पोलीस यंत्रणा आपली असताना अशा गुंड्यांच्या हातामध्ये देश गेला कसा काय. त्या लोकांनी त्या अधिकाऱ्यांनी आपले बॅच आपले नावाचे बॅच देखील त्यांच्या छातीवरती नव्हते. हे म्हणजे कुठल्या पद्धतीचं हे सरकार आहे जे कुठल्याही चर्चेला तयार नाही परंतु लोकांवरती अन्याय करतं आणि पुन्हा शेवटी म्हणतं की आम्ही विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ही कुठली भूमिका आहे, दुटप्पी भूमिका. हे सर्व लोकांना माहित आहे. सर्व सोशल मीडियाला च्या माध्यमातून आपण सर्व पाहताय. या अशा चुकीच्या शासन यंत्रणेला आपण राजकारण म्हणून मुळीच पाठीशी घालू नये अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जे काही लोक या यंत्रणेच्या विरोधामध्ये आहेत ते शासन म्हणतं की हे देशद्रोही आहेत. आता जंतर मंतर वरती सगळे विद्यार्थी आपल्या देशाचे आहेत परंतु सरकार सांगतंय की याच्यामध्ये काहीतरी समाज विघटक कृती
किंवा समाज विघटक लोक आलेले आहेत आणि म्हणून आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. अतिशय चुकीची बाब, अतिशय निंदनीय बाब आहे. या शासनाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की ही भारत लोकशाही प्रधान देश आहे आणि तुम्ही जरी चुकीच्या पद्धतीने निवडून आला असाल तरी पण या लोकशाहीला मानणारा हा देश आहे, हे राज्य आहे, हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून या अशा पद्धतीचं विद्यार्थ्यावरती जे लाठीचार्ज झाला तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. या भविष्यावरती आपल्या विद्यार्थ्यांच्या जी टांगती तलवार आहे ती निश्चितपणानं चुकीची आहे. आपण परिश्रम करतायत विद्यार्थ्यांसाठी, आपण अहोरात्र आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 4-4, 5-5 लाख रुपये कष्ट करून कुठला ऋण काढून काही करून आपण देतो आणि ऐन वेळेला असं होतंय की विद्यार्थी आपला निराशेत जाऊन जर आत्महत्या करत असेल तर निश्चितपणाने हे आपल्यासाठी दुःखाची बाब आहे. म्हणून जास्त न वेळ घेता मी या शासनाचा आपल्या सर्वांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. अशीच चांगल्या गोष्टीला नेहमीच डोकीकर साथ देत असतात आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खास करून या व्यावसायिक आपल्या कष्टानं या ठिकाणी रोजीरोटी, आज परिस्थिती अतिशय बिकट आहे, मार्केट एकदम थंड आहे, तरी देखील त्यांनी चांगल्या पद्धतीची साथ दिली. कारण हे सगळे आपण करतोय आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आणि जर भविष्याचा अंधारात असेल तर आपल्याला देखील रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाही. अशी सर्वांनी भूमिका घेऊन या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्व तमाम डोकीकरांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या केंद्र सरकारचा धिक्कार करतो आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी आपल्या सर्वांच्या वतीने या शासनाला करतो. धन्यवाद. मुद्दा पहिला क्रमांक, राजकारण बाजूला ठेवूयात आपण. हा लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. शिक्षण मूलभूत गरज आहे. अन्न वस्त्र निवारा जसं मूलभूत गरज आहे तसं शिक्षण पण महत्वाचं आहे. हा देश लोकशाही पद्धतीने चालतो. लोकशाही कुठेतरी धोक्यात आलेली आहे. सगळं फुटलं जाते, एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट फुटली जाते. मान्य आहे मला, तुम्ही राजकारण करा, पण इथपर्यंत सोनम वांगचूक सरांना उचलून नेलंय तुम्ही. दिस इज व्हेरी शेमफुल. म्हणजे ही गोष्ट अतिशय घाणेरडी आहे. जो माणूस 20 दिवस उपाशी आहे, आपल्याला 1 दिवस राहणं होतंय का? जो माणूस 20 दिवस उपाशी राहून आपल्या लेकरांसाठी तिथं बसलाय त्याला तुम्ही उचलून नेताय. म्हणजे कुठं चालली लोकशाही? शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. आपण 4 चौघात मानाने, उंच मानाने, डोळ्यात डोळे घालून समोरच्या व्यक्तीला बोलण्याची ताकद फक्त आणि फक्त शिक्षण देतं. जर तुम्ही त्या शिक्षणावर गदा आणणार असताल तर विद्यार्थी उभे राहतील, 100% राहतील. ही मूलभूत गरज आहे. शिकलेला माणूसच पुढे जाऊ शकतो, हे 100% आहे. शिक्षणावर गदा प्लीज आणू नका. कुठल्याही पक्षाचं समर्थन मी करत नाहीये. काँग्रेस म्हणा, BJP म्हणा, इतर कुठलेही पक्ष असतील. दिस इज नॉट द पॉइंट अबाउट द पॉलिटिक्स. हे पॉलिटिक्स नाही आहे. आपले लेकरं बाळा उद्या शाळेत जाणार आहेत, कॉलेजमध्ये जाणार आहेत, शिकणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही आतंकवादी म्हणताय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एवढे आतंकवादी आले कुठून? मग कुठून आले? गृहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की इतके घुसले कसे देशात आपल्या. ही खूप काळजीची गोष्ट आहे. ह्या बाबतीत प्रत्येकाने सत्सद विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. आपलं बुद्धी कुठं कोणाच्या समोर घाण ठेवू नका. प्लीज डोळे उघडा, जागा व्हा. ही जागा होण्याची वेळ आहे. आय नो, आधी पण पेपर फुटत होते, मान्य आहे मला, पण आता सत्य तुम्ही बसलेला आहात ना. तुम्ही आन्सरेबल असलं पाहिजे. तुम्ही अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे. तुम्ही उत्तरं दिली पाहिजे की का असं होतंय. 2014 नंतर तुम्हाला निवडून दिले, का दिले? कारण आम्हाला काहीतरी अपेक्षा होती की तुम्ही काहीतरी बदल घडून आणताल, पण नाही. तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर घाणा घालताय, त्यांच्या शिक्षणावर घाणा घालताय. अनेक विद्यार्थी मेलेत. ऑन पेपर नंबर फक्त 20च आहे. अनेक विद्यार्थी मेलेत ज्यांचा रेकॉर्ड सुद्धा नाहीये. हा आकडा 2000च्या पुढे आहे. अनेक विद्यार्थी, आय नो द पेन. ते पेन का आहे मला माहिती आहे. नीट CET एक्झाम देण्याचं दुःख मला माहिती आहे. कसं एक टॉपिक 100 वेळा घोकंपट्टी करून अभ्यास करायला लागतो, रिपीट करावं लागतं. 1 वर्ष नाही काढू शकत आपण CET नीट. दुसरं वर्ष द्यायला लागतं, परत तुम्ही पेपर फोडता. हे खूप चुकीचं आहे. अक्षरशः ते लेकरांना तुम्ही वेड्यासारखं मारताय. डोळ्यात पाणी आलंय, काळजात सरकलंय नुसतं. त्या लेकरांना तुम्ही कसल्या पद्धतीने मारलंय
अरे तुमच्या घरी पण लेकर आहेत ना, काही सध्या वर्दीसाठी तुम्ही त्या लेकरांना किती कसलं मारले, डोके फोडले तुम्हाला तुम्ही त्यांच्या म्हणजे दिस इज व्हेरी शेमफुल. खूप चुकीचं चाललंय जे काही चाललंय ते देशात. हे खूप घाणेरडा प्रकार आहे. तुम्ही अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे, तुम्ही संवाद साधला पाहिजे त्या विद्यार्थ्यांसोबत. ते विद्यार्थी तुमची आमची लेकरं आहेत. तुम्ही असा विचार करू नका की माझे लेकरं नाही आहेत मी कशाला बोलू. उद्या आपली पण लेकरं जाणार आहेत कॉलेजमध्ये, उद्या आपली पण लेकरं शाळेत जाणार आहेत. प्लीज तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा. जाग होण्याची हीच वेळ आहे. मला अक्षरशः काळजात सरकले त्या लेकरांना कसं पद्धतीने मारले, डोके फोडले त्यांची. विचार करा या गोष्टीचा. अक्षरशः भळा रक्त निघत होतं त्यांचं. कसले असले पोलिस तुम्ही, काय उपयोग आहे तुमच्या नोकऱ्यांचा? लेकरांचा विचार करत नाही तुम्ही. दिस इज व्हेरी शेमफुल. खूप घाणेरडी गोष्ट आहे ही. मी सगळ्यांना विनंती करते की येणाऱ्या मतदानामध्ये डोके खुले ठेवून मतदान करा. डोके जागरूक ठेवा तुमची सदविवेक कुठे गहाण ठेवू नका. पक्ष बाजूला ठेवा, माणसं बाजूला ठेवा. लोकप्रतिनिधी त्यांच्या पोळ्या भासतात. तुम्ही तुमच्या लेकरांचा विचार करा. अक्षरशः काळी असं सरकायला लागले त्या विद्यार्थ्यांचे रक्त बघून. स्टँड घ्या. फक्त कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही राजकीय नेत्याचा विचार करू नका. उद्या आपली लेकरं जाणारे शाळेत, उद्या ह्या गोष्टी आपल्या दाराशी येऊ नयेत म्हणून विचार करा. माझं लेकरू आत्ताशी पहिलीला आहे, दुसरीला, असा विचार करू नका. प्लीज या गोष्टीचं समर्थन करू नका. अकाउंटेबिलिटी घ्या. सरकारने संवाद साधला पाहिजे विद्यार्थ्यांशी. प्लीज माझी नम्र विनंती आहे. डोकीच नाही, महाराष्ट्र नाही, देशात काय परिस्थिती चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहित आहे की कुठल्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, कुठल्या पद्धतीने पक्ष फोडले जात आहेत. आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट ऑल दिस रबिश पीपल्स. फक्त आपल्या लेकरांचा विचार करा. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षण महत्वाचंच आहे. शिकल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही ह्या गोष्टीला समर्थन करू नका. ही बंद म्हणजे अगेन्स्ट एनी पॉलिटिकल लीडर असं काही नाहीये. हा बंद आपल्या भविष्यासाठी आहे, आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी आहे. आपल्या लेकरांचा विचार करू नका. त्या गोष्टीकडे जरा डोळे उघडून बघा. प्लीज बघा, अशी माझी नम्र विनंती आहे. सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून विचारपूर्वक सदसद विवेक बुद्धीने 2029ला मतदान करा. आणि हे जे चालू आहे सरकार वगैरे ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीच आहेत. हे कुठल्या पद्धतीने सत्तेत बसलेत हेही सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्याबद्दल काही वेगळं मी बोलायची गरज नाही. पण मुद्दा हा आहे, उद्या कुठलंही सरकार येऊ द्या, भाजप नाही कुठलंही, उद्या काँग्रेस जरी आली तरी गोष्टी बदलतील असं मला वाटत नाही. पण तुम्ही विचार करा ना ह्या गोष्टीचा. आपल्या लेकरांचा विचार करा, आपल्या विद्यार्थ्यांचा विचार करा. कुठल्याही पक्षाचं समर्थन मी करत नाही. कुठल्याही पॉलिटिक्स बद्दल मला काही बोलायचं नाहीये. मला माझ्या लेकरांचं भविष्य महत्वाचं वाटतंय. लेकरं महत्वाची आहेत, त्यांचं शिक्षण महत्वाचं आहे. कुठला पेपर कसा फुटतोय, काय फुटतोय, त्याची अकाउंटेबिलिटी, त्याची जबाबदारी घेऊन उत्तर देणं सत्तेत बसलेल्या लोकांनी दिले पाहिजेत असं मला वाटतं. आणि हे जे काही चाललं आहे हे सगळं जग जाहीर आहे. डोळे उघडे ठेवून बघा. चुकीच्या गोष्टींचा जो प्रोपगंडा जो फैलावला जातोय ऑनलाईन, कुठल्याही वेबसाईट्सवर जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्याला बळी जाऊ नका. डोळे उघडा आणि अंधभक्त प्लीज होऊ नका. हे माझं स्पष्ट मत आहे. आणि प्लीज जागरूक व्हा, जागरूक नागरिक व्हा, जागरूक नागरिक व्हा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. लाठीचार्ज करणाऱ्या सरकारच्या विरोधात आज निघालेल्या मोर्चात सहभागी गावातील सर्व पक्षीय, सर्व विद्यार्थी प्रेमी, विशेष करून डॉक्टर मॅडम, व्यापारी, व्यावसायिक ज्यांनी आपल्याला 100% पाठिंबा दिलेले सगळे छोटे मोठे व्यापारी, व्यावसायिक यांचं मी खास करून आभार व्यक्त करतो. आणि या देशामध्ये सध्याची परिस्थिती लोकशाही विरोधी, इंग्रजापेक्षा वाईट. आता कोणीतरी म्हणलं की सरकारचं कुठलं तरी
काय सरकारबद्दल येणारा सरकार काही असेल, पण मी एक सांगू इच्छितो, ह्या देशाच्या सगळ्यात महान पंतप्रधान होऊन गेलेले श्रीमती इंदिरा गांधी हे सोनम सरचे वडील त्यावेळेस त्यांच्या विरोधात उपोषणात बसले होते, तर त्यांनी स्वतः तिथं जाऊन त्यांना ज्यूस देऊन त्यांच्या उपोषणाची मागणी पूर्ण केली होती. हे सुद्धा आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे. सरकार अनेक आले, सरकार अनेक जातील, पण आपल्या भविष्यावर जे कुराट चालवणारं सरकार आहे, हे उद्याचं भविष्य आहे. विद्यार्थी